घे. आकांक्षा, काय चाललंय? काय खा की. नाही नको, बास. बास काय? पोट भरलं माझं. इतक्यात पोट भरलं? तुला आवडतात म्हणून मुद्दामून अक्कान तुझ्यासाठी पोहे केले आणि पोट भरलं इतक्यात? अगं हो, मला माहितीये, पण काय पण? अक्का परवा मला सांगत होती अलीकडे धड तू खात पित नाहीस म्हणून. काय झालंय काय तुला? काही विशेष नाही ग, असंच नेहमीच. थोडं कामाचं टेन्शन आहे ना, म्हणून. आता रिकाम्या पोटी जर का काम केलंस तर ते टेन्शन कमी होईल की वाढेल? आई अगं आकांक्षा, तू कितीही मोठी झालीस ना तरी कधी कधी अगदी लहान मुलीसारखी वागतेस तू. हे बघ, घरातून जेव्हा बाहेर पडतेस ना सकाळी तेव्हा भरपूर नाश्ता करून बाहेर पडत जा. अगं म्हणजे दिवसभर वणवण करायला तू मोकळी. बरं, तुझा व्यवसाय असा इकडे पळ तिकडे जा तिकडे. आता नको, आपण शांतपणे हे नंतर नीट बोलू. हा, कधी नीट बोलणार? मी माझ्या मीटिंग मध्ये बिझी, इतर कार्यक्रमांमध्ये बिझी, आणि तू रात्री उशिराने घरी येतेस. कधी बोलणार आपण एकमेकांशी? हे बघ आकांक्षा, मला तरी वाटतंय तुला नक्कीच काहीतरी होतंय, पण तू माझ्यापासून एकतर लपवतेस तरी, नाहीतर तू स्वतःकडे दुर्लक्ष करतेस. नाही अगं आई, असं खरंच काही नाहीये. मी सांगते ना तुला, मला काहीही होत नाहीये. पोट थोडंसं बिघडलंय फक्त, किंवा पित्त झालं असेल नेहमीसारखंच, दुसरं काय. अगं मग असं काही असेल तर डॉक्टरांकडे जा. हे बघ, मी आता फोन करून ठेवते डॉक्टरांना आणि सांगते की तू येतेस त्यांच्याकडे म्हणून. ऑफिसला जायच्या आधी त्यांच्याकडे जा. आई तू पण ना खरंच एक गोष्ट डोक्यात घेतलीस की ती शेवटपर्यंत पकडून ठेवतेस. मी तुला सांगते अगं आई, खरंच मला काहीही होत नाहीये. तरी ना तुझं आपलं तेच. आकांक्षा, काही होत नाही काय म्हणून सांगतेस मला तू? तू स्वतःला आरशात बघितलेस का? किती निस्तेज दिसायला लागलीस तू अलीकडे. धड खात पित नाही, तुझ्या कामामध्ये सुद्धा तुझा उत्साह नाहीये. हा, असं करून कसं चालेल? हे बघ, आजच्या संबंध दिवसात डॉक्टरांकडे जाऊन ये. काय निदान करायचं तर ते करतील. पोट बिघडलंय म्हणे. बरं ठीक आहे, मी बघते. बघते नाही, जमवते नाही, जायचं म्हणजे जायचं. अगं पोट बिघडलं असेल तर डॉक्टर जनताचं औषध देतील, ते निमूटपणे घेऊन टाकायचं आपण. काय अगं आई तू? काय तरी बरं, लहानपणी जसं द्यायचीस तसं एरंडेल तरी प्यायला देत नाहीस आता. नाही, आज जर का तू डॉक्टरांकडे गेली नाहीस ना तर या रविवारी एरंडेल पाजण्याचा कार्यक्रम नक्की. कळलं? आई आहे मी तुझी. जा डॉक्टरांकडे. काय झालंय? भांडण? मग तुम्ही दोघं गप्प गप्प का आहात? मला पाणी हवंय. देणार आहे कोणी? तुला माहिती आहे ना मला थंड पाणी नाही चालत. मग का दिलंस मुद्दामून? हे बघ, उगीच आरडाओरडा करू नकोस. तू नेहमी थंड पाणीच पितोस. पण मला आता थंड पाणी नको होतं. अरे तुला झालंय काय? का रागवतेस तिच्यावर? बाहेर काही झालं का ग? काही नाही हो, मी फक्त एवढंच म्हटलं की तुला कवितेतला ओ की ठो काही कळत नाही. तुझी सगळी भाषा म्हणजे ती फुल्या फुलांची भाषा. लहानपणी शाळेत असताना कवितेवरच्या प्रश्नांना कशी काय उत्तरं लिहायचा देवच जाणे. तुला काय झालं असेल? नाही, मला माहिती आहे ना, मला त्या कवितेतलं काहीही कळत नाही. पण यांचे कवी लोक असतात ना, दाढीचे खुंटा वाढवून आणि खांद्याला शब्द लावून हिंडतात ते गावभर. आमच्या पोलिसांच्या कार्यक्रमात येतात कविता म्हणाला. सूर्य, चंद्र, तारे एक कानफडत लावली पाहिजे, समोर दिसतील काजवे सगळे. तू कुठे चाललीस? बस येते. आणि हे बघा ना, मला तुझे रुसवे फुगे करायला आता अजिबात वेळ नाहीये आणि विनोणी वगैरे मला जमत नाही.
बघितलं तात्या, ही भाषा आहे याची. म्हणजे माझ्यावर रागवण्यापेक्षा मला 2 गोळ्या घाल, पण रागवू नकोस. कुठलीही गोष्ट सुरुवात केली की बंदुकीच्या चापावर येऊन थांबते. पण एक लक्षात घे अनुष्का, शेवटी बंदुकीचा चाप हेच खरं आहे त्याच्या दृष्टीने. अगं सकाळी कामावर गेल्यावर संध्याकाळी बंदुकीचा चापच त्याला घरी आणतो. तुमची भांडणं मिटलीत? नाही म्हटलं थोडक्यात गोडी असते. आणि हे बघ, घरी फोन करून कळव जेवून येते म्हणून. तू सोडशील ना रे हिला? मी काय म्हणतो आत्या, हे घरनं आणणं, घरी परत सोडणं, बस अजून किती दिवस? हो ना. काय अनु? मी पानं वाढते. ए किरण, उठ. अरे लोळत काय पडलास? गॅरेज मध्ये कोण जाईल? तुझा बाप? अरे बाप, माझं वय आहे का आता शाळेत जायचं? आणि परत शिकायचं आपल्याला कंटाळा आलाय. किरण, नाटकं बाद झाली. ओरडायचं नाही, रागवायचं तर नाहीच नाही, आणि चिडचिड त्याहूनही करायची नाही, डॉक्टरने सांगितलं. आणि हे बघ, त्या जागेत दोन्ही गोष्टी म्हणजे गॅरेज आणि शाळा चालणार नाही. मन्नाची शाळा असं मी बोर्ड रंगवायला दिलेला आहे. मोठी घंटा आणणार आहे. शाळा भरताना आणि सुटताना घंटा वाजवायला मी तयार आहे. आणि तुझ्या कानाखाली आवाज काढायला मी तयार आहे. किरण, तू मला जास्त शहाणपणा शिकवू नकोस, सांगून ठेवतोय मी तुला. हे बघ, तुझं गॅरेज आणि माझी शाळा ही त्या एकाच जागेत चालू राहणार आहे, लक्षात ठेव. हाफ चड्डी, त्याच्यात खोचलेला शर्ट, त्या शर्टावर नाक पुसायसाठी असलेला रुमाल, भांग पाडलेला, अशी चकचकीत पोरं मला नकोच आहे शाळेमध्ये. मग काय टपोरी पोरं हवी आहेत? सिनेमातली भाषा बोलणारी? अरे ती पोरं एका जागेवर स्थिर बसायला शिकायला तयार नाही आहेत. ही पोरं महिनाभर सुद्धा टिकत आहेत. आपले चॅलेंज आहे. चॅलेंज काय माहित ना किरण शेठ, अहो प्रत्येक बापाला आपल्या पोराला शिकायला पाचगणीला पाठवणं परवडत नाही बाबा. आणि प्रत्येकाची शिकण्याची आपली म्हणून अशी एक खास पद्धत असते. त्यासाठी आवड निर्माण करावी लागते. बाबा, भूषणला पाचगणीला पाठवलं याचा राग तुझ्या मनातून अजून गेला नाही? वेळ जात नाही म्हणून शाळा म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर. अरे एक वेळ ज्या काकानं शाळा काढली तर मी समजू शकतो, पण तू? अरे तुम्ही लोकांनी ना माझ्या मनाविरुद्ध भूषणला पाचगणीला पाठवलेला आहे. तुझी बायको जाते दिवसभर ऑफिस मध्ये, तू जातोस दिवसभर गॅरेज मध्ये. मी एकट्याने घरात भूतासारखं करायचं काय? किरण, भूषणच्या निमित्तानं एक गोष्ट माझ्या लक्षात आली. लहान मुलांशी खेळण्यासारखा दुसरा आनंद नाही रे या जगात. आपली मतं, आपलं वय, मान सन्मान सगळं बाजूला ठेवून मस्त जगता येत. आणि म्हणून मी शिक्षणाच्या निमित्तानं या आसपासच्या छोट्या छोट्या मुलांना एकत्र केलेलं आहे. हे निव्वळ कारण आहे. अरे बाबा, मला जर शिक्षण जमलं असतं तर मी जयासारखा मास्तर नसतो का झालो? बाबा, तू जर मास्टर झाला असतास ना तर माझा प्रॉब्लेम झाला असता. अरे तू आपल्या फील्ड मधला हेडमास्टर आहेस. बालवाड्या कसल्या काढतोस? मेकॅनिक्सच्या शाळा काढ. माझं आयुष्य गेलं गाडी खाली झोपण्यात, हे
हात काळे करून घेण्यात. ही आत्ताची आपल्या गॅरेज मधली मोठी मोठी पोरं आहेत ना, मेकॅनिक, ती सुद्धा तशी छोटी छोटी बच्चे असताना माझ्याकडे आली होती. बघतोस ना कशी मस्त तयार झाली आहे ती. अरे या मुलांना पण मी आता असंच तयार करणार आहे. गॅरेजच्या नाही तर आयुष्याच्या शाळेमध्ये तक्कीतून पिकायला शिकवणार आहे. मुळू मुळू रडायला नाही शिकवणार, अरेला कार्य करायला शिकवणार आहे मी. तू हट्टी आहेस, तू कोणाचंही ऐकणार नाहीस. आज जर आई असती ना तर ही वेळच आली नसती ना. भूषण पाचगणीला गेलाच नसता. अरे भूषण माझ्या तालमीत असा मस्त तयार झाला असता. निशांत, निशांत, काय हूं आधी माझं ऐक. रिलॅक्स. व्हॉट्स रॉंग विथ यू? आज काय फिल्म बघायचा मूड आहे? नाही, आज वेगळाच मूड आहे. हो, व्हेरी गुड. निशांत, आपल्या एंगेजमेंटच्या दिवशी जे प्रोजेक्ट अनाउन्स झालेलं ना, ते आपल्या लग्नाच्या दिवशी सुरू होणार आहे, राईट? हो, तू हे सांगायला इथे आलीस? मस्करी करू नकोस हा. हे बघ, आपण आपल्या आई वडिलांना एक सॉलिड गिफ्ट दिली तर, म्हणजे माझी एक सॉलिड कल्पना आहे, म्हणजे जी त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील. सॉलिड गिफ्ट, सॉलिड कल्पना, आयुष्यभर लक्षात राहील. इंटरेस्टिंग. बोला. आपण पीएलसी ग्रुपचे शेअर घेऊन त्यांना टेक ओव्हर केलं तर? पीएलसी? पीएलसी ग्रुप? अगं पण तू त्यांच्या बॅलन्स शीट्स बघितल्यास का? अरे मी त्या पाहिल्याच आहेत आणि तुला सुद्धा आणल्यात, हे बघ. वाय? ग्रेट. थँक्स. ग्रेट. इट्स अ ब्रिलियंट आयडिया. ब्रिलियंट. रेश्मा, पण तू आता कोणाकडे काही बोलू नकोस. ओके. आणि जमलंच तर त्यांचा ऑडिटर्स रिपोर्ट सुद्धा बघून घे. अरे मी त्यांचे नुसते ऑडिटर्स रिपोर्टच पाहिलेले नाहीये, तर डॉक्टर बिलमोरियांशी सुद्धा मी या विषयावर बोलली आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 2-4 वर्षामध्ये हे जे पेटंट्स आहेत ना, ते जगभरात सॉलिड धंदा करणार आहेत. ग्रेट ना? अगं पण रेश्मा, टेक ओव्हर करण्या अगोदर त्यांचे मायनस पॉइंट सुद्धा बघायला हवेत. अरे मी ते सगळं पाहिलंय. तू सगळं पाहिलं? ऑफकोर्स. टू मच. ब्रिलियंट आयडिया. मला खरंच आवडली. पण तू एक 2-3 दिवस थांब. मी जरा माझ्या सोर्सेस कडून सुद्धा पीएलसी बद्दल इन्फॉर्मेशन काढतो. मग आपण काय तो निश्चित निर्णय घेऊया. ओके. तुर्तास हे पेपर्स माझ्याकडेच राहू दे. येस सर. ग्रेट रेश्मा, यू डन अ ग्रेट जॉब. हे जर का प्रपोजल वर्कआउट झालं ना, तर मी तुला काय? बोला बंटी शेठ, काय हुकुम आहे? बस काय, आता तुम्ही पण माझी खेचायला लागलात. काका एखाद्याच्या पाठीमागे भलं बुरं बोलायला लागतात, तेव्हा समजाव. काका माझ्याबद्दल भलं कमी आणि बुरं जास्तच बोलत असणार. बरं काका गेलेत कुठे? आणि आपल्या काकांचा बॉस आबा कुठे, की त्याला पण कुठल्या तरी मिशनवर पाठवलं? काका कोर्टात गेलेत आणि आभा कधी जातो, कुठे जातो हे मला माहित नाही. मीही त्याला विचारत नाही आणि त्यालाही विचारलेलं आवडत नाही. आबामुळे माझं काही अडत नाही. बघ, या हवा पाण्याच्या चौकशा बंद. इथे तू तुझा आणि माझा वेळ का फुकट घालवतोयस? आपली ही 2-3 कामं आहेत ती आपण उरकून घेऊया. हल्ली तुम्ही कोणी ऑफिसला फिरकतच नाहीत. काकांनी मला सुनंदाताईला बोलवायला सांगितलंय. आठवड्यातील आता शुक्रवार आणि शनिवार मी संस्थेच्या कामासाठी देणार. आणि कुठलं काही अर्जंट काम लागलं ना तर कधी बोलवा, आपण पक्का येणार. प्लॅटफॉर्म छोडा तो क्या हुआ,
1 2 का 4 करने को अभी भी अपन तैयार है. अब मजा आया ना यार हा? चल बोल काय काम आहे तुझं? कानून, न्याय, पोलीस, वकील हे 4 ग्रह माझ्या कुंडलीतले जबरदस्त त्रास देतात मला. माझ्या अक्कल आणि हुशारीने मी आता त्यातून वाट काढतोय, पण हे फार दिवस नाही चालणार. कमाल आहे. अरे यातच तू वाढलायस. ज्या वयात मुलांना पोलिसांची भीती वाटते त्या वयात पोलीस तुझे मित्र होते. हे बघ बंटी, गुन्हेगारी जग तू फार जवळून पाहिलंयस. मरण विविध प्रकारचं तू इतक्या जवळून पाहिलंयस की तुला मरणाची सुद्धा भीती वाटत नाही. म्हणून तर जिवंतपणे हरिद्वारला जाऊन श्राद्ध करून आलोय मी माझं. मला 4 ग्रहांची भीती वगैरे अजिबात वाटत नाही. पण त्यांच्या दुटप्पीपणाचा मला सॉलिड त्रास होतो. मग इथं कशा करता आलायस? मला एवढंच सांगायचंय, हे सगळे मटक्यांचे अड्डे बंद करा, म्हणजे मटका खेळणं बंद होईल. जुगार खेळणाऱ्या क्लबवर बंदी आणा आणि मोडीत काढा ते, म्हणजे पत्ते खेळणं बंद होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी जुगार बंद करा. कमीत कमी पैशात नशिबावर जास्तीत जास्त पैसे मिळवता येतील अशी सरकारच जाहिरात करते. पण मला एक सांग, त्यात तुझा फायदा काय? हे सगळे खेळ खेळून मी जे काही पैसे कमावतो ना, ते सुनंदाताईला आणि जयांकाला नाही आवडत. हा पैसा पापाचा आहे, बेकायदेशीर आहे, अनैतिक आहे. माझ्या सगळ्या जवळच्यांची झोप उडाली. कारण या मार्गाला लागल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. तुझ्यासारखे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच. जुगारात हरणारे जास्त असतात, म्हणूनच जुगार हा धंदा जोरात चालतो. जोरात चालतो. रामराज्य असावं हे आपलं स्वप्न असतं. गुणा अवगुणाने दडलेल्या या माणसांच्या राज्यात पापग्रह जास्त असतो, म्हणूनच चांगुलपणा महाग आहे. इथे डोळ्यान देखत उघड उघड कायद्यातील कलमांचा आधार घेऊन खरे गुन्हेगार मोकळेपणे फिरतायत. आणि एखादा खरा, ज्याला कायद्याचं ज्ञान नाही असा पापभिरू माणूस त्यात भरडला जातो. आपल्या फायद्यासाठी कायदे बदलायचे, अशी माणसं समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरतात. आणि कुठलीही लपवाछपवी न करता, कुणावरही अन्याय न करता मी माझ्या अकलेने आणि हुशारीने पैसा कमवतो. तर यात माझं काय चुकतं? बंडी बेटा, काकाचा चेला आहेस, बोलण्यात थोडी हरणार आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं काम करत असताना तुझी स्वप्न तू विसरू नकोस. हे बघ, माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. चल, परवा शुक्रवार आहे. तू तुझा वेळ संस्थेसाठी देतोयस.